झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशा काही उपयुक्त किचन टिप्स। टिप नंबर 1, रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये। रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते। टिप नंबर 2, जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो। टिप नंबर 3, कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। टिप नंबर 4, हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उटणे लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना आणि चेहऱ्याला लावा, याने काळवंडलेला चेहरा उजळण्यास मदत मिळते। टिप नंबर 5, जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा बडीशेप हे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही। टिप नंबर 6, चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही। टिप नंबर 7, मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळ्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते। टिप नंबर 8, जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खावे। यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते, तसेच छातीतील कफ कमी होतो, याने लवकर आराम मिळतो। टिप नंबर 9, शिळी भाकरी फेकून देण्याची चूक अजिबात करू नका, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात। टिप नंबर 10, दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त प्रमाणात कॅल्शियम असते। टिप नंबर 11, बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते। टिप नंबर 12, कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होऊ शकतात। टिप नंबर 13, केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने, अर्धे लिंबू सालासकट टाकून त्यामध्ये 2 चमचे तांदूळ टाकावे। साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून द्यावे। त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून केस धुवावे। यामुळे केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो। टिप नंबर 14, जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे। टिप नंबर 15, साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते। साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते। टिप नंबर 16, मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा। दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेत प्रोत्साहन देते। त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये टाका। दुसऱ्या दिवशी हे पाणी प्या, याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। तसेच कडुलिंबाची पाने देखील फायदेशीर आहेत। टिप नंबर 17, रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते। तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने यकृत देखील निरोगी राहते। टिप नंबर 18, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि पायांवर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मालिश करा आणि तेल जिरवा, याने सूज कमी होते आणि दुखणे लगेच नाही, पण दररोज हा उपाय केला तर नक्कीच आराम मिळेल। टिप नंबर 19, तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा। तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका। तसेच आंबट फळे देखील खाणे टाळा। टिप नंबर 20, जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन सारखे आजार होऊ शकतात। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।